Hello students, start with the next topic, bitwise operator. What is mean by bitwise operator? The special C++ operators can also work on these bits, so may be called as a bit manipulation operators. Means bitwise operator मध्ये less than, greater than or ampersand or XOR असे ऑपरेशन आपण bitwise operators मध्ये परफॉर्म करणार आहोत. They are used to manipulate or modify the individual bits of the piece of data. Means जो डेटा तुम्ही एक्झिक्यूट करणार आहे तो पीस मीन्स 1 बाय 1 पीस मध्ये एक्झिक्यूट केला जाणार आहे. देन आपण नेक्स्ट टेबल फॉर्म मध्ये बघूया की ऑपरेटर काय आहे, ऑपरेटर कसा फॉर्म होतो अँड देन मीनिंग काय आहे त्याचं. नेक्स्ट लुक ॲट दिस टेबल. देर आर 3 कॉलम आर यूज, ऑपरेटर, फॉर्म अँड मीनिंग. फर्स्ट जो ऑपरेटर आहे त्याचा फॉर्म काय आहे, तो निगेशन. मीन्स तुम्ही जे मॅथमॅटिकली ऑपरेशन करता त्या मॅथमॅटिकली एक्सप्रेशन जे एक्झाम्पल सॉल्व करतात त्याच्यासाठी तुम्ही हे सिम्बॉलसुद्धा यूज केलेले आहे. ए त्याचा मिनिंग काय आहे, 1s कॉम्प्लिमेंटसाठी आपण हे सिम्बॉल यूज करणार आहे. देन राईट शिफ्ट ए बाय ए मीन्स ग्रेटर दॅनचं सिम्बॉल जर असेल टू तर ए ग्रेटर दॅन बी, राईट शिफ्ट ए बाय बी. देन नेक्स्ट लेस दॅन ए, लेस दॅन और लेस दॅन बी, लेफ्ट शिफ्ट ए बाय बी. नेक्स्ट ampersand ए अँड बी बिटवाईज अँड मीन्स अँड जर तुम्हाला करायचं असेल ए अँड बी तर तुम्ही हे सिम्बॉल यूज करू शकतात. नेक्स्ट ऑर मीन्स स्टँडिंग लाईन ए स्टँडिंग लाईन बी बिटवाईज ऑर. देन लास्ट वन इज ए अंडरस्कोर बी मीन्स बिटवाईज एक्सॉर ऑपरेशन. दिस इज कॉल्ड ॲज अ बिटवाईज ऑपरेटर. नेक्स्ट 1s complement operator. What is mean by 1s complement? The number is complement by replacing all 1s by 0 and vice versa. Means for example आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये बघितलेलेच आहे एक्झाम्पल की जर तुमच्या एक्झाम्पलमध्ये 1 असेल तर त्याचं कन्वर्जन 0 मध्ये होतं आणि 0 जर असेल तर त्याचं कन्वर्जन 1 मध्ये होतं. दिस इज कॉल्ड ॲज अ 1s complement. नेक्स्ट राईट शिफ्ट ऑपरेटर. राईट शिफ्ट ऑपरेटर मीन्स operator on the single operand, shift each bit in the operand to the right. Number of places the bits are shifted depends on the number the operand. means जर तुम्हाला राईट शिफ्ट ऑपरेंड यूज करून जर तुम्हाला नंबर राईट शिफ्टला एक्सचेंज मीन्स शिफ्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही राईट शिफ्ट ऑपरेंडचा सुद्धा यूज करू शकता. नेक्स्ट लेफ्ट शिफ्ट ऑपरेंड. It shift each bit in the operand to the left and zeros are added to right of the number. Same as a right shift operator. means right shift operator जसा एक्झिक्यूट होतो तसाच लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर सुद्धा एक्झिक्यूट होतो. नेक्स्ट bitwise AND operator. It works on a 2 operands and both the operands should be the same data types as well as either char or int. The purpose of AND operator is to clear the given bit. आपण नेक्स्ट टेबल फॉर्ममध्ये बघूया की फर्स्ट बीट अँड सेकंड बीट त्यांचं जर ॲड केलं मीन्स ॲडिशन जर केली तर फर्स्ट बीट अँड सेकंड बीट रिझल्ट कसा भेटणार आहे. नेक्स्ट आपण टेबल फॉर्ममध्ये बघूया. लुक ॲट दिस टेबल. फर्स्ट बीट इज अ 0, सेकंड बीट ऑल्सो 0, देन आन्सर इज अ 0. फर्स्ट बीट इज अ 0, सेकंड बीट 1, first bit and second bit answer is a 0. First bit is a 1, second bit is a 0, then answer is a 0. First bit is a 1, second bit is a 1 and then answer is a 1. Next आपण for example बघूया. Look at this example. 1 1 0 0 0 1 1 1 and 1 0 1 1 0 1 0 0. त्याचं ॲडिशन करायचं आहे आपल्याला. पण याच्या आधीच्या स्क्रीनमध्ये जो आपण टेबल फॉर्म बघितलेला आहे त्याचाच यूज करून आपल्याला ही ॲडिशन परफॉर्म करायची आहे. दॅन नेक्स्ट 1 0 आन्सर इज अ टेबलमध्ये काय आन्सर आहे 0. सेम ॲज अ ऑल एक्सप्रेशन आपल्याला परफॉर्म करायचे आहे. 1 0 आन्सर इज अ 0, 1 1 आन्सर इज अ 1, 0 0 आन्सर इज अ 0, 0 1 आन्सर इज अ 0, 0 1 आन्सर इज अ 0, 1 0 answer is a 0, 1 1 answer is a 1. This is a result. Then next topic, bitwise OR operator.
ऑर ऑपरेटरचं सिम्बॉल काय आहे, स्टँडिंग लाईन. इट ऑल्सो वर्क्स ऑन अ सेकंड टू ऑपरँड्स. इट यूज टू सेट द रिझल्टंट बीट टू 1. नेक्स्ट आपण सेम ॲज अ जसं अँड ऑपरेटरचा टेबल फॉर्म बघितला तसाच आपण ऑर ऑपरेटरचा सुद्धा टेबल फॉर्म बघूया. नेक्स्ट look at this table. First bit is a 0, second bit is a 0, answer is a 0. First bit is a 0, second bit is a 1, answer is a 1. First bit is a 1, second bit is a 0, answer is a 1. First bit is a 1, second bit is a 1, answer is a 1. Means जेव्हा फर्स्ट बीट अँड सेकंड बीट 0 असतो तेव्हाच फक्त आपला आन्सर 0 असणार आहे, अदरवाईज आपला आन्सर 1 असणार आहे. नेक्स्ट आपण एक्झाम्पल बघूया. Example in bitwise OR operator. Example is a 1 1 0 0 1 0 0 1. Then standing line 1 0 0 1 1 1 0 1. Then आपण रिझल्ट बघूया आता. 1 1 टेबलमध्ये काय आन्सर आहे, 1. 0 0 आन्सर इज अ 0. 0 1 आन्सर इज अ 1. 1 1 आन्सर इज अ 1. 0 1 आन्सर इज अ 1. 0 0 आन्सर इज अ 0. 1 0 आन्सर इज अ 1. 1 1 answer is a 0. Next, bitwise XOR operators. It works on two operands. It set the resultant bit if the both bits which is the operands are not equal. Next आपण टेबल बघूया याचं सुद्धा. Look at this table. Bit first, bit second and result bit 1 XOR bit second. Bit 1 is a 0, bit second is a 0, answer is a 0. Bit 1 is a 0, bit second is a 1, answer is a 1. Bit 1 is a 1, bit second is a 0, answer is a 1. And last bit 1 is a 1, bit second is a 1, answer also 0. Next आपण example बघूया XOR operatorचं. The example of bitwise XOR operator. Example is 1 0 1 1 1 0 0 0. XOR ऑपरेशन मीन्स जे सिम्बॉल आहे ते यूज केलेलं आहे. अँड लास्ट 1 1 0 0 1 0 0 1. आपण रिझल्ट बघूया आता. 0 1 आन्सर इज अ 1. 0 0 आन्सर इज अ 0. 0 0 आन्सर इज अ 0. 1 1 आन्सर इज अ 0. 1 0 आन्सर इज अ 1. 1 0 आन्सर इज अ 1. 0 1 आन्सर इज अ 1 अँड 1 1 आन्सर इज अ 0. मीन्स जो एक्झाम्पल आपण सॉल्व केलेला आहे ते फक्त आपण टेबलमध्ये ज्या व्हॅल्यू आपण यूज केलेल्या आहे त्याचं काय रिझल्ट आलेला आहे त्याच्यावरून आपण आन्सर घेतलेला आहे ह्या एक्झाम्पलचं सुद्धा. नेक्स्ट कॉमा ऑपरेटर. व्हॉट इज मीन बाय कॉमा ऑपरेटर? मल्टिपल एक्सप्रेशन कॅन बी combined into one expression using the comma operator. The comma operator takes a two operands. Means for example a comma b असे जर दोन ऑपरंड यूज केलेले असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, कॉमा ऑपरेटर. इट फर्स्ट इव्हॅल्युएट द लेफ्ट ऑपरंड अँड देन द राईट ऑपरंड and returns the value of the letter as the final outcomes. Next, the size of operators. C++ provides a useful operator size for calculating the size of any data item or type. It takes a single operand which may be a type name. Means for example आपण जे याच्या आधीचे डेटा टाइप्स बघितले char, var, short, long, float, double, string असे जे डेटा टाइप आहेत ते जर आपल्याला प्रोग्रामिंग मध्ये जे यूज करायचे असेल तर आपल्याला साइज ऑफ ऑपरेटर आपण यूज करणार आहे. And then size of the specified entity in bytes. The outcome is totally machine dependent. Next, आपण प्रोग्राम फॉर्म मध्ये बघूया की साइज ऑफ हे ऑपरेशन ऑपरेटर्स कसे यूज केलेले आहे ते. Look at the screen. Hash include iostream.h ही header फाईल आपण ह्या प्रोग्राम मध्ये यूज केलेली आहे. Void main open bracket and close bracket. and this is open and close bracket च्या मध्ये जो आपण जे ऑपरेशन परफॉर्म करणार आहे ते आपण राईट डाऊन केलेले आहे. सी आउट लेस दॅन और ग्रेटर दॅन चे सिम्बॉल यूज करून आपण हे ऑपरेशन परफॉर्म केलेले आहे. फर्स्ट लाइन सी आउट लेस दॅन char size is equal to double inverted comma complete and size of
जो आधीचा कॅर तुम्ही कॅर साईज आहे त्याचा साईज ऑफ राईट डाऊन करायचा आणि साईज ऑफ ओपन अँड क्लोज ब्रॅकेटमध्ये कॅर लेस दॅन बाईट स्लॅश एन असा हा सिंटॅक्स साईज ऑफ ऑपरेटरचा आहे. सेम ॲज कॅर शॉर्ट इंट लॉंग फ्लोट डबल 1.55 1.55 एल स्ट्रिंग सेम ॲज साईज ऑपरेटरने आपण साईज ऑफने तुम्ही बघतच आहे की साईज ऑफने यूज करून आपण कसे ते डिक्लेअर केलेलं आहे. तर असाच तुम्हाला साईज ऑफ ऑपरेटर यूज करायचा आहे. मीन्स जर एखादाचा प्रोग्राम तुम्ही टाईप करत असाल तुम्हाला जर साईज ऑफ ऑपरेटर जर यूज करायचं असेल तर तुम्हाला साईज ऑफ ऑपरेटर असं डिक्लेअर करावं लागणार आहे. नेक्स्ट स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर. C++ is also a block structure language. Blocks and scopes can be used in a constructing program. We know that the same variable's name can be used to have different meanings in the different blocks. Means variableचं name same आहे but different meaning त्याचा and different block तो scope resolution operator मध्ये execute होतो. And then a variable declared inside a block is said to be a local to that block. Consider the segment of a program. Next, memory management operators. New and delete. We use dynamic allocation technique when it's the not known in advance how much of memory space is needed. C++ support define two unary operators. Means memory management मध्ये two unary operators यूज होतात. यूज मीन्स आपण ते एक्झिक्यूट करण्यासाठी त्याचा यूज करतो. न्यू अँड डिलीट दॅट परफॉर्म द टास्क ऑफ अलोकेटिंग अँड फ्री द मेमरी इज द बेटर ऑफ द इझियर वे. मीन्स आपण न्यू अँड डिलीट हे ऑपरेशन परफॉर्म करून जी मेमरी आपल्याला फ्रीली जे ॲक्टिवेट किंवा अलोकेट करायची आहे ते आपण इझिली ऑपरेट करू शकतो. अँड देन an object can be created by you inside a block is called as a memory management. The next point scope and visibility. What is meant by scope and visibility? It is a variable determines it can be accessed from other function in the same source file or in the other source file is called as a scope and visibility. There are three types: external variables, second one is a static variables and last one is a automatic variables. What is meant by external variables? Is defined outside any block and memory. For this is a allocated once. Even the external variables is a declare more than once, it only has a memory allocated to its one is called as a external variables. Next, static variables. It is a variables local to a function but which retain their values between the function. These are internal static variables is called as a static variables. And last one is a automatic variables. It is a does not exist until the function is called as a automatic variables and allocated dynamically form a memory stack and release when the function is finished. This called as a automatic variables. Next, control statements. It is a way for a programmer to control what pieces of the program are to be executed at certain times. The syntax of a control statement are very similar to the regular English and are very similar to choice that we make every day. मीन्स कंट्रोल स्टेटमेंट्स काय आहेत आपल्याला जे प्रोग्राम तुम्ही टाईप करणार आहात त्याच्यासाठी त्या पार्टचं पीसेसमध्ये जे डिफरंट 1 बाय 1 पीसेसमध्ये एक्झिक्यूट करायचं आहे त्याच्यासाठी आपण कंट्रोल स्टेटमेंटचा यूज करणार आहोत. अँड देर आर टू बेसिक टाईप्स ऑफ अ कंट्रोल स्टेटमेंट. फर्स्ट इज अ ब्रांचिंग स्टेटमेंट अँड लूप्स. अँड इन ब्रांचिंग स्टेटमेंट डिपेंडिंग ऑन अ सर्टन कंडिशन a certain series of events will be executed. And next, second topic, it is a iterative loops. आपण नेक्स्ट टेबल फॉर्म मध्ये बघूया की कंट्रोल स्ट्रक्चरचे कोणते टाइप्स आहे आणि त्याचे पण टाइप्स कोणते आहे ते. लुक ॲट दिस कंट्रोल स्ट्रक्चर इन C++.
there are two types, selection or iterative. Selection means branching and iterative means loops. Selection, there are two types, if else, and second one is a switch case. Next, iterative, there are three types, for, while and do while loops. नेक्स्ट आपण वन बाय वन त्याचा सिंटॅक्स आणि व्हॉट इज मीन्स त्याचा मीनिंग काय आहे ते बघूया. नेक्स्ट ब्रांचिंग स्टेटमेंट बघूया. ब्रांचिंग स्टेटमेंट, देर आर टू टाइप्स, इफ एल्स अँड स्विच केस. फर्स्ट, इफ स्टेटमेंट. द फर्स्ट टाइप ऑफ ब्रांचिंग स्टेटमेंट वी विल लुक ॲट दिस इफ स्टेटमेंट. अँड इफ स्टेटमेंट हॅज द फॉर्म मीन्स नेक्स्ट स्क्रीनमध्ये आपण त्याचा सिंटॅक्स बघूया. सिंटॅक्स, इफ ओपन अँड क्लोज ब्रॅकेटमध्ये कंडिशन, ज्या कंडिशन तुम्हाला प्रोग्राममध्ये टाईप करायची असेल ती कंडिशन तुम्ही इफ आणि ब्रॅकेटच्या मध्ये कंडिशन टाकायची. ओपन ब्रॅकेट स्लॅश कोड टू बी एक्झिक्युटेड इफ कंडिशन इज अ ट्रू अँड दॅन क्लोज ब्रॅकेट एल्स मीन्स जर कंडिशन तुमची ट्रू असेल तर एल्स क्लोज ब्रॅकेट करून एल्स राईट डाऊन करायचा. अँड ओपन ब्रॅकेट कोड टू बी एक्झिक्युटेड इफ कंडिशन इज अ फॉल्स क्लोज ब्रॅकेट स्टेटमेंट मीन्स एखाद्या कंडिशनमध्ये फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर एखाद्या प्रोग्राममध्ये टू कंडिशन्स टाकायच्या आहे की फॉल्स आहे की ट्रू आहे तर त्याच्यासाठी तुम्ही इफ एल्सचा यूज करू शकता. नेक्स्ट, स्विच स्टेटमेंट्स. द नेक्स्ट ब्रांचिंग स्टेटमेंट इज कॉल्ड ॲज अ स्विच स्टेटमेंट. अ स्विच स्टेटमेंट इज यूज्ड इन अ place of a many if a statement. The switch statement allows a programmer to compound a program of if statement provide that the condition begin tested is an integral constant. Next आपण syntax बघूया switchचा. Syntax, switch open and close bracket मध्ये integer underscore val means value, open bracket case value underscore 1 slash code to be executed if a integer value is a value 1 means जर तुमची value 1 असेल तर तुम्ही case write down करून value 1 ही represent करू शकता means declare करू शकतात. Next, break semicolon and then case value underscore n code to execute if integer val means value is value n. break semicolon डिफॉल्ट मीन्स डिफॉल्ट जर तुम्ही जी एक्झिक्यूट केलेली आहे कंडिशन ती जर डिफॉल्ट असेल तर तुम्ही कोड टू बी एक्झिक्यूट इफ इंटिजर अंडरस्कोर व्हॅल्यू इज नन ऑफ दिस मीन्स नन ऑफ द अबो अँड क्लोज ब्रॅकेट. दिस इज अ सिंटॅक्स ऑफ अ स्विच केस. नेक्स्ट फॉर स्टेटमेंट. फॉर स्टेटमेंट्समध्ये आपण इनिशियली व्हॅल्यू, टेस्ट कंडिशन आणि स्टेप्स यूज करणार आहोत. ते यूज करून आपण फॉर स्टेटमेंटचा तुम्ही प्रोग्राममध्ये यूज करू शकतात. नेक्स्ट आपण त्याचा सिंटॅक्स बघूया. सिंटॅक्स फॉर ओपन ब्रॅकेट इनिशियली अंडरस्कोर व्हॅल्यू सेमिकोलन टेस्ट कंडिशन सेमिकोलन अँड स्टेप क्लोज ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट कोड टू एक्झिक्यूट इनसाइड लूप अँड क्लोज ब्रॅकेट. दिस इज अ सिंटॅक्स ऑफ अ फॉर स्टेटमेंट. नेक्स्ट, while statement. While statement condition is a boolean statement that is a check each time after the final and then close bracket of the while statement. If the condition is a true then the while statement executed again. आपण next त्याचा syntax बघूया. Syntax, while and then condition open bracket code to execute and close bracket means जे boolean statement तुम्हाला जे चेक करायचे असेल ते तुम्ही while statementनी सुद्धा तुम्ही प्रोग्राममध्ये राईट डाऊन करू शकता. नेक्स्ट, डू व्हाईल स्टेटमेंट. इट इज अ एक्झिक्यूट लूप ॲट लिस्ट वन्स दॅन इन्स्टेड ऑफ अ व्हाईल यू कॅन चूज डू व्हाईल लूप. इन्स्टेड द लूप ऑल्सो टेस्ट कंडिशन इज चेक ॲट लास्ट. लूप इज एक्झिक्युटेड ॲट लिस्ट वन्स इवन थ्रू द कंडिशन इज नॉट गेटिंग सॅटिस्फाईड व्हाईल एंटरिंग द लूप इटसेल्फ. नेक्स्ट आपण डू व्हाईलचा सिंटॅक्स बघूया. सिंटॅक्स, डू ओपन ब्रॅकेट कोड टू एक्झिक्यूट क्लोज ब्रॅकेट अँड व्हाईल मीन्स जी कंडिशन तुम्हाला राईट डाऊन करायची ती व्हाईलच्या तुम्ही ओपन अँड क्लोज ब्रॅकेटमध्ये दिल्यानंतर सेमिकोलन देणं गरजेचं आहे. नेक्स्ट, द लेसन आर कम्प्लिटेड. ओव्हरव्ह्यू इन C++ इंट्रोडक्शन. आपण ओव्हरव्ह्यू बघूया आता ह्या लेसनचं.
इंट्रोडक्शन टू स्ट्रक्चर ऑफ C++ प्रोग्राम. कीवर्ड्स, आपण या लेसनमध्ये कीवर्ड्स, आयडेंटिफायर्स, बेसिक डेटा टाइप्स, यूजर डिफाइंड डेटा टाइप्स, डिराइव्ड डेटा टाइप्स, कॉन्स्टंट टाइप, कंपॅबिलिटी, डिक्लेरेशन ऑफ अ व्हेरिएबल, व्हेरिएबल कसा डिक्लेअर करतो त्याचं सिंटॅक्स काय आहे ते बघितलं. ऑपरेटर्स इन C++, ऑपरेटर्स बघितले. मेमरी मॅनेजमेंट ऑपरेटर्स मीन्स ऑपरेटरचे कोणकोणते टाइप्स आहे, मोर दॅन टाइप्स बघितले आपण. त्याचा यूज कशासाठी आहे, कोणकोणत्या टेबल फॉर्ममध्ये कसे ऑपरँड कसे ऑपरेटर्स यूज केलेले आहे, त्याचा मिनिंग काय आहे ते सुद्धा आपण या लेसनमध्ये बघितले. अँड देन नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, दिस इज अ लेसन, कंट्रोल स्ट्रक्चर मीन्स कंट्रोल स्ट्रक्चरमध्ये आपण इफ एल्स, स्विच, डू व्हाईल, फॉर, फंक्शन इन C++. दिस इज आपण सिंटॅक्स बघितले. ब्रांचिंग, इटरेटिव्ह, लूप्स कोणकोणते आहे, त्याचा यूज कसा केला जातो आणि कसा करणार आहोत आपण प्रोग्राममध्ये ते आपण ह्या लेसनमध्ये बघितले. नेक्स्ट लेसन मीन्स पार्ट सेकंड मीन्स पेपर सेकंडचा फर्स्ट किंवा सेकंड लेसन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टार्ट करणार आहे. थँक्यू स्टुडंट्स, कीप वॉच माय व्हिडिओ.